माझ्याकडे सोशल मीडियासाठी 2 ॲप आहेत. म्हणजे एक व्हॉट्सअप आहे आणि दुसरं म्हणजे इंस्टाग्राम. माझं फेसबुक अकाउंट पण होतं, पण मी कालांतराने त्या फेसबुक अकाउंट मी बंद करून टाकलं, कारण त्याच्यातून अनेक अनुचित प्रकार घडतात हे निदर्शनाला आलं किंवा माझ्या मित्रांच्या बाबतीत सुद्धा प्रकार घडले. त्यामुळे मी ते अकाउंट बंद करून टाकलं. कारण कसं होतं, फेसबुकमध्ये आपण कुणालाही रिक्वेस्ट पाठवतो, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, ॲक्सेप्ट झाली, मग त्याच्यातून चुकीच्या पद्धतीने जर आपलं ॲप हॅक झालं, आपलं अकाउंट जर हॅक झालं, तर कुणीही त्याचा अनुचित वापर करू शकतो. त्यामुळं ही गोष्ट लक्षात आल्यामुळं मी ते ॲप किंवा ते जर अकाउंट होतं फेसबुकचं, ते मी डिलीट करून टाकले. म्हणजे मग माझं फेसबुकला अकाउंट नाही आहे. आता सध्या म्हणजे मनोरंजनासाठी म्हणून मी इंस्टाग्राम आहे, माझं स्वतःचं अकाउंट आहे, आणि रोजच्या संदेशवहनासाठी मी व्हॉट्सअप वापरतो. सोशल मीडिया वापरताना तुम्ही कोणती काळजी घेतात? सोशल मीडिया वापरताना मी फक्त म्हणजे आता फॉलो करणं किंवा मला कोणीतरी फॉलो करणं, मी शक्यतो पहिली गोष्ट म्हणजे कुठलीही गोष्ट मी सोशल मीडियावरती पोस्ट करत नाही. जी माझी वैयक्तिक पर्सनल आहे, जी माझी खाजगी आयुष्याशी संबंधित अशा कोणत्याही, आता लोक काय करतात, अगदी लहान बाळापासून त्यांचे व्हिडिओ बनवतात आणि पोस्ट करतात. तर त्याचेही चुकीचे प्रकार या सोशल मीडियाचा वापर करून कोणीतरी करू शकतो किंवा आपल्याला ब्लॅकमेल सारखे प्रकार होऊ शकतात. आता इंस्टाग्राम सुद्धा, त्याच्यामध्ये सुद्धा हॅकिंगचे प्रकार आहेत. त्याचं अकाउंट हॅक करून ते अकाउंट, आता समजा माझा अकाउंट आहे, तर माझा अकाउंट कोणतरी हॅक करून माझा अकाउंट दुसरा चालवू शकतो आणि त्यातून चुकीचे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मी सध्या हे ठरवलं की फक्त रील्स पाहणं आणि मनोरंजनाचा लाभ घेणं, एवढंच त्या कामासाठी मी त्या ॲपचा वापर करतो. कोणतीही पोस्ट मी शक्यतो करायला जात नाही. ते तसं काही मी प्रिकॉशन मी एवढंच घेते, कुठली पोस्ट वैयक्तिक आयुष्यात कोणती करायची नाही. फक्त व्हिडिओज आपल्याला जे आवडतात, खाण्यासंदर्भात असतील किंवा रेसिपी संदर्भात असतील किंवा आपले शैक्षणिक व्हिडिओज असतील किंवा अनेक मुलं आपल्या कलाकृती प्रेझेंट करतात, काही पोस्ट करतात, असे व्हिडिओज त्याच्यामध्ये येतात. किंवा स्कूलशी रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज सोशल मीडियावरती आपल्याला सुंदर बघायला मिळतात. तर ह्या ॲक्टिव्हिटीज मी जेणेकरून पाहतो. मी त्याचा संग्रह सुद्धा, त्याच्यात एक ऑप्शन आहे की आपण जी रील पाहतो ती आपल्याला सेव्ह सुद्धा करून ठेवता येईल. कालांतराने आपल्याला ती बघता येईल. आणि अशाच रील्स म्हणजे ज्या शाळेसाठी उपयोगी आहेत अशा रील्स मी सेव्ह करून ठेवलेल्या आहेत. आणि त्या ॲक्टिव्हिटी मी माझ्या वर्गात किंवा आपल्या शाळेसाठी कधी ना कधी घेत असतो. काही ॲक्टिव्हिटी मी घेतलेल्या पण आहे, मला माहिती पण असते. सोशल मीडियाचा कसा वापर करतात? मी सोशल मीडिया वापरताना मी प्रयत्न करतो की सोशल मीडियापासून दूर राहावं. जसं की इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, यापासून मी लांब राहतो. फक्त जर एज्युकेशनली बघितलं गेलं तर व्हॉट्सअप हा आम्हाला नेहमी वापरावा लागतो, कारण की विद्यार्थ्यांची माहिती किंवा विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या सूचना यासाठी मी व्हॉट्सअपचा वापर करतो. पण त्यावरतीही बंधनं मी माझी स्वतः घातलेली आहे. सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घेतात? सोशल मीडिया वापरताना गुगल क्रोम वापरताना आपल्याला ऑप्शन असतोय की गुगल क्रोम मध्ये, जसं मी दाखवतो तुम्हाला, की गुगल क्रोम जर आपण ओपन केला तर गुगल क्रोम मध्ये आपल्याला इथे बाजूला एक न्यू इनकॉग्निटिव्ह टॅब म्हणून ऑप्शन असतो. यामध्ये जर आपण वापर सुरू केला इनकॉग्निटिव्ह टॅब मध्ये, तर आपण कुठलीही माहिती जी शोधतो ती माहिती जर एखाद्याने आपला मोबाईल घेतला किंवा त्याने एखाद्या आपला हॅक केला तर तो माहिती बघू शकत नाही. आपण वापरतो ती माहिती फक्त तेवढ्या वेळासाठी त्याच्यावरती राहते. तर वापरताना शक्यतो आपण इनकॉग्निटिव्ह टॅब मोड मध्ये आपण हा गुगल क्रोम वापरू शकतो, जो की मी वापर करताना ही